टीईटी पेपरफुटी विरोधात मनसे आक्रमक झाली आहे। पुण्यामध्ये पेपरफुटी विरोधात मनसे आंदोलन करणारे वारंवार पेपरफुटीच्या घटनांविरोधात मनसे आक्रमक झाली आहे। महाराष्ट्र परीक्षा परिषदेसमोर मनसेचं आज आंदोलन होणार आहे। पुणे जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। आंबेगाव तालुक्याला पावसानं चांगलं झोडपून काढलं। पारगाव निरगुडसरमध्ये शेतीला अक्षरशः तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं। दमदार पावसामुळे बळीराजा आता सुखावलाय। शेती मशागतीच्या आणि पेरणीच्या कामांना आता वेग येणार आहे। पर्यटन नगरी लोणावळ्याला पावसानं चांगलंच झोडपून काढलं। लोणावळ्यामध्ये मागच्या 24 तासात तब्बल 131 मिलीमीटर पाऊस बरसला। यंदाच्या मोसमातल्या सर्वाधिक पावसाची ही नोंद झाली आहे। मात्र लोणावळ्यात यंदा आतापर्यंत अवघा 393 मिलीमीटर इतकाच पाऊस झालाय। गेल्या वर्षी आजच्या दिवसापर्यंत तब्बल 1885 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली होती। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान रथाला जोडण्यात येणाऱ्या बैलजोडीवरून सुरू असलेला वाद अखेर मिटलाय। माऊलींच्या रथाला यंदा आळंदीतील रानवडे कुटुंबातील तिघांच्या बैलजोडीला मान मिळाला। पिंपरी चिंचवड महापालिका पाणी पुरवठ्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी तब्बल 550 कोटी रुपयांच्या ठेवी मोडणार आहे। शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातल्या पाण्याची गरज लक्षात घेऊन हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मान्सून उशिरा आलाय, त्यामुळे येवला तालुक्याच्या उत्तर पूर्व भागात पावसाचं प्रमाण अजूनही कमी आहे। शासनाकडून टँकरनं पाणी पुरवठा अजूनही सुरू ठेवण्यात आलाय। समाधानकारक पाऊस आणि नैसर्गिक जलस्रोतांना पाणीसाठा उपलब्ध झाल्यानंतर शासनाकडून टँकर बंद केले जातील। येवल्यात गोपालकृष्ण उत्सव आणि महालक्ष्मी माता उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। या निमित्तानं शहरातून महालक्ष्मी मातेची पालखी मिरवणूक काढण्यात आली। गरबा खेळत मिरवणुकीमध्ये महिलांनी देखील सहभाग घेतला। नाशिकच्या सिडको परिसरामध्ये सराफा दुकानातून बनावट अंगठी देऊन सोन्याची अंगठी चोरण्याचा प्रयत्न एका महिलेनं केला। दुकानातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे महिलेचा हा डाव फसला। संपूर्ण घटना दुकानातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली। नाशिकच्या येवल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शेकडो पदाधिकाऱ्यांनी आणि माजी नगरसेवकांनी प्रवेश केला। शिवसेना भाजपमधल्या काही पदाधिकाऱ्यांनी देखील प्रवेश केला आणि या प्रवेश सोहळ्याशी सर्वत्र चर्चा रंगली। येवला शहरामध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली। शहरातल्या देवीखुंट परिसरामध्ये 2 मेडिकल चोरट्यांनी फोडली आहे। दरम्यान मेडिकलमधून काय चोरी झालं याचा उलगडा अजून झाला नाहीये। मात्र चोरट्यांच्या तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी मेडिकल मालकांनी केली आहे। राज्य शासनानं 7 मोठ्या जलाशयातून प्रायोगिक तत्वावर गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला मंजुरी दिली आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी प्रकल्प आणि अहिल्यानगरमधील मुळा प्रकल्पाचा समावेश आहे। या जायकवाडी तसंच मुळा प्रकल्पातील गाळ काढला जाणार आहे। छत्रपती संभाजीनगर विभागातल्या 34,000 विद्यार्थ्यांपैकी केवळ 1,49,000 विद्यार्थ्यांनीच 25 जूनपर्यंत प्रवेश निश्चित केला। त्या प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी आजपासून ओपन टू ऑल ही विशेष फेरी सुरू होतीये। विद्यार्थ्यांसाठी खुली फेरी आधार ठरणार आहे।